पुलाच्या अपूर्ण बांधकामावर 2 कोटीचा खर्च, अपघाताची मालिका सुरूच. बांधकाम विभाग संशयाच्या भोवऱ्यात. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळचावाळा ते नांदगाव खंडेश्वर या मार्गावर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 1,71,00,000 रुपयांचा पूल बांधण्यात आलाय. मात्र पुलाची अवस्था अतिशय दयनीय आहे. दिनांक 10/10/2025 रोजी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याचं फलक पुलाच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना यांनी लावला. मात्र प्रत्यक्ष पुलाचे बांधकाम अर्धवट आहे. त्यामुळे संबंधित विभागाने कंत्राटदाराला पैसे अदा केले आणि पुलाचे बांधकाम अपूर्ण केले असा संशय निर्माण झालाय. या रस्त्यावर सारखी वर्दळ सुरू राहते. सुमारे 700 मीटरचा रस्ता या पुलामुळे अपूर्ण राहिलेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, मातीचे ढिगारे आणि पुलावरचा स्लॅब यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं बांधकाम करारनामा 11/10/2024 रोजी करण्यात आला आणि काम दिनांक 10/10/2025 रोजी पूर्ण झाले. त्यामुळे ठेकेदाराला प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून काम पूर्ण झाल्यामुळे कदाचित पैसे पूर्ण अदा केले असतील आणि काम अर्धवट सोडून ठेकेदार बेपत्ता झालेत. 28 मीटर लांबीच्या पुलावर रस्त्याच्या आजूबाजूला मोठमोठी झाडे झुडपे वाढलेली आहेत आणि या पुलाची देखभाल दुरुस्तीचं काम पुढील 5 वर्षात संबंधित कंत्राटदाराचे आहे. असे असतानाही कंत्राटदारांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. 5 वर्ष देखभाल दुरुस्ती असतानाही या पुलाची दुरुस्ती झाली नाही आणि 10/10/2025 रोजी काम पूर्ण झाल्याचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावरून ऑटो रिक्षा आणि सायकलही धड चालवता येत नाही अशी विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे. या संदर्भात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता नितीन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की पावसाळा सुरू होता, त्यामुळे पुलाचे राहिलेले काम पूर्ण करता आले नाही. येत्या 2-3 दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.